Hope you are doing good. आणि तुम्ही चांगले करीत असाल. I believe that you are enjoying the presence of God. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वराच्या उपस्थितीचा आपण सर्व आनंद घेत आहात. Today as we are sitting in the house of the Lord, आणि आपण परमेश्वराच्या घरामध्ये बसलेले असताना from last few weeks we are learning from the word of God, Isaiah chapter 51. आणि म्हणून आपण मागच्या काही आठवड्यांपासून यशाया या पुस्तकातून बघत आहोत. And from that word we saw that we need to listen what God is telling to us. आणि त्या वचनातून आपण असं शिकत आहोत की आपण परमेश्वराचं ऐकलं पाहिजे. Listening is very much important. आणि आपल्या जीवनामध्ये ऐकणं हे फार महत्त्वाचं The आहे. word says, listen to me, you who pursue righteousness. आणि जे धार्मिकतेचे अनुयायी आहे किंवा शोधणारे आहेत त्यांनी माझं ऐका. Who seek the Lord. आणि तुम्ही जे त्याचा शोध करणारे आहात. Today morning we want to be serious that we need to listen what God is telling to us. आणि म्हणून आज सकाळच्या समय आपण गंभीर होऊया कारण की परमेश्वर काय बोलत आहे ते आपण त्याकडे लक्ष देऊया. We need to be attentive for the voice of God. आणि आपण त्यांच्याकडे लक्ष देणार अशी बनूया. And the word of God says, look to the rock from which you were cut and to the quarry from which you were hewn. Look to Abraham your father and to Sarah who gave you birth. When I called him, he was only one man, and I blessed him and made him many. आणि ज्या खडकातून तुम्हास खोदून काढले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढले त्याकडे लक्ष द्या. अब्राहम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्याकडे लक्ष द्या. जो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलाविले व त्याला आशीर्वाद देऊन ज्या एकाचे पुष्कळ केले. And the word of God says, look to the rock. आणि तुम्ही त्या खडकाकडे बघा. And last Sunday we saw that we need to look unto our Father Jesus. आणि मागच्या रविवारी आपण बघितलं की आपल्याला जो आपला पिता आहे येशू ख्रिस्त याच्याकडे आपल्याला बघायचं आहे. He gave an identity for us. आणि त्यांनी आपल्याला एक ओळख दिलेली आहे. We were not that much worthy, but He make us worthy to come into His house and worship Him. आणि आपण तेवढे महत्त्वाचे असे नव्हतो किंवा तेवढं आपल्याला महत्त्व नव्हतं परंतु त्यामुळे आपल्याला सर्व काही महत्त्व आलेलं आहे. Because of His mercy and because of His love, we are here today to worship Him. आणि त्याच्या दये आणि त्याच्या करुणेमुळे आपण या ठिकाणी आहोत की आपण त्याची स्तुती करू शकतो. And He gave an example that look to Abraham. आणि मग त्याने एक उदाहरण दिलं की तुम्ही अब्राहम याकडे जसं तो बघत होता त्याकडे तुम्ही बघा. He says that he called him and he blessed him. आणि त्याने असं म्हटलं की मी त्याला बोलवलं आहे आणि मी त्याला आशीर्वादित केलं And we आहे. saw why God blessed Abraham. आणि आपण बघितलं आहे की का परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वादित And केलं. we saw that he surrendered his life to God. आणि आपण बघितलं की त्याने आपलं समर्पण परमेश्वराकडे केलं Now, होतं. surrendering our life is very much important in our life. आपल्या जीवनाचं समर्पण येशू ख्रिस्ताकडे करणं हे फार There are महत्त्वाचं so आहे. many people to come to God, आणि असे अनेक लोक आहेत की जे देवाकडे येतात but they do not surrender themselves to God. परंतु ते स्वतःचं समर्पण परमेश्वराकडे करत नाहीत. People come to church, people come to Jesus just for healing. आणि येशू ख्रिस्ताकडे जे लोक येतात ते फक्त आरोग्य मिळवण्याकरताच There येतात. are people who come to church, they need only worldly blessing. आणि जे लोक त्याकडे येतात ते फक्त दैवी आशीर्वाद किंवा जगिक आशीर्वाद घेण्याकरताच But येतात. here we see when God called Abraham, at that time he surrendered himself to Almighty God. आणि ज्या वेळेस अब्रामाला बोलवण्यात आलं होतं अब्रामाने त्याचं संपूर्ण समर्पण परमेश्वराकडे केलं And the होतं. word of God says when he surrendered himself, आणि ज्या वेळेस अब्रामाने त्याचं समर्पण परमेश्वराकडे केलं God blessed him. परमेश्वराने त्याला आशीर्वादित केले. Today I want to focus your mind on the word Genesis chapter 22. आणि उत्पत्ती याचा 22वा अध्याय याकडे आपण लक्ष देऊया. Genesis chapter 22 and verse 12. आणि 12व्या वचनापासून. Now here the word of God says, आणि म्हणून या वचनातून आपण परमेश्वर काय म्हणतो ते बघतो. God is speaking to Abraham. आणि परमेश्वर अब्रामाशी बोलत आहे. I want to focus your mind on that word that God is saying to Abraham, now I know that you fear God. आणि मग ह्या वचनाकडे आपण लक्ष देऊया की तू आता परमेश्वर याच्यावर तू त्याचे भय ठेवलेलं आहे. In Genesis chapter 22 and verse 12, आणि उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि 12 वचनामध्ये God is saying to Abraham, आणि परमेश्वर अब्रामास म्हणत आहे now I know that you fear God. आणि यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळले. Now when God was saying to Abraham at that time, the age of Abraham was 125. आणि ज्या वेळेस हे सर्व परमेश्वर अब्रामाशी बोलत होता तेव्हा अब्रामाचं वय 125 वर्ष होतं. When God called Abraham आणि ज्या वेळेस परमेश्वराने अब्रामास बोलवलं in chapter 12, आणि 12व्या अध्यायामध्ये he was the age of 75. आणि त्याचं वय 75 त्यावेळेस होतं. And when God is saying that now I know that you fear God. आणि मग आता ह्या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे की मला कळून चाललंय की तू भिवून चालणार आहेस म्हणून. It means after 50 years God is giving an approval
and certificate to him that I know that you fear the Lord. आणि अशा 50 वर्षानंतर परमेश्वर त्याला एक प्रकारचं सर्टिफिकेट देत आहे की तू आता भिवून चालणार आहेस म्हणून. After 50 years, 50 God वर्षानंतर is saying, now I know that you fear the Lord. परमेश्वर म्हणतात की आता मला माहित झालंय की कळून आलंय की तू भिवून चालणार In आहेस. these 50 years, he went through many up and downs. आणि या 50 वर्षामध्ये तो फार चढ आणि उतारातून गेलेला आहे. After surrendering his life to God, आणि ज्या वेळेस त्यांनी त्याचं समर्पण परमेश्वराकडे केलं, he faced many challenges in his life. त्याच्या जीवनामध्ये त्यांना अनेक आव्हानांना समोर जावं लागलं. First, let me tell you, आणि म्हणून मंडळी मला तुम्हाला सांगू द्या, when we come to Lord, आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराकडे येतो, we face many challenges in our life. आपल्या जीवनामध्ये आपण अनेक आव्हानांना सामोरं जातो. Because we are in the battlefield. आणि आपण त्या युद्धभूमीमध्ये आहोत. We are facing challenges in our life. The enemy tried to disturb us. आणि अशा या युद्धभूमीत आहे की ज्या ठिकाणी आव्हानं आहेत आणि हा शैतान आपल्याला नेहमी डिस्टर्ब करीत There are राहतो. so many people come every Sunday and asking for prayer. आणि असे अनेक लोक आहेत की जे रविवारी येतात आणि ते प्रार्थना करतात. They come to church from many years. आणि अनेक वर्षांपासून ते मंडळीमध्ये येतात. Still they are facing so many problems. आणि तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या त्यांच्याकडे Let आहेत. me tell you, it is not that God is not looking to you. आणि असं नाही की परमेश्वर त्यांच्याकडे किंवा तुम्हाकडे बघत नाही म्हणून. Let me tell you, God sees you. आणि मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर तुम्हाकडे बघतो. His eyes are upon us. त्याची नेत्र तुमच्याकडे आहेत. Here we see that in chapter 22, God is saying that now I came to know that you fear the Lord. आणि या 22 अध्यायामध्ये परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की तू देवाला भिवून चालणार आहेस But म्हणून. before that, he went through many tests. आणि परंतु ह्या आधी अब्राहम फार अडचणीतून गेलेला And I आहे. want to share 3 tests which was Abraham faced in his life. आणि मी या 3 कसोटींविषयी तुम्हाला सांगणार आहे की ज्या अब्राहमाने त्याच्या जीवनामध्ये या ठिकाणी पाहिल्यात. When Abraham surrendered his life to God, आणि ज्या वेळेस परमेश्वराकडे अब्राहमाने आपलं जीवन समर्पित केलं he faced first test in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये जी पहिली कसोटी होती ती पाहिली. We'll turn our Bible to the chapter 12. आणि मग 12व्या अध्यायाकडे आपण वळूया. And chapter 12 and verse 1 we are going to read. आणि 12 अध्यायामध्ये पहिल्या वचनापासून आपण Now वाचूया. here the Lord had said to Abraham, आणि मग या ठिकाणी अब्राहमास परमेश्वरने सांगितले, go from your country, आणि तू आपला देश, your people, आपले नातेवाईक and your father's household आणि आपल्या बापाचे घर सोडून to the land I will show you. आणि मी दाखवीन त्या देशात जा. Now God is calling to him, आणि मग परमेश्वर अब्राहमास बोलत आहे and God is saying them, आणि त्याला म्हणत आहे, you leave your father's house, आणि तू तुझ्या बापाचे घर सोड you leave your people, आणि तुझे जे नातेवाईक त्यांना सुद्धा तू सोड leave your country. आणि तुझा ते देश आहे त्याला सुद्धा तू सोड. At the age of 75, आणि 75 वर्षाचा तो असताना God is saying to him, आणि परमेश्वर त्याला म्हणत आहे, if you are to come to me, आणि जर तू माझ्याकडे येत you आहेस should leave your father and mother. आणि मग तुला तुझ्या आई आणि वडिलांना तुला सोडायचं Now आहे. let me tell, this was the first test of Abraham. आणि ही जी ती पहिली परीक्षा होती ही अब्राहमाला करता होती. Now it was not easy to आणि- him to leave his father's house. आणि हे फार काही सोपं नव्हतं की त्याचं घर किंवा त्याच्या बापाचं घर त्याला सोडून जावं. But we see he passed in his test. आणि परंतु आपण पाहतो की या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला किंवा तो पास झाला, He left his father's house. कारण की त्याने त्याच्या बापाचे घर सोडिले He left his family. आणि त्याचे नातेवाईक किंवा त्याचं घर किंवा त्याची फॅमिली कुटुंब In our सोडलं. life, it is so hard when God is saying that we should leave our family. आणि ज्या वेळेस परमेश्वर आपणास म्हणतो ते आपल्याला फार कठीण होतं की आपण आपलं घर किंवा आपलं देश सोडून जावं. There are so many people, they do not like to leave their family. आणि असे अनेक जण आहेत की त्यांना आपलं कुटुंब सोडून जायला आवडत Think नाही. about missionary आणि मग तुम्ही मिशनरींबद्दल विचार करा. who came from abroad to our country. आणि जे विदेशातून आपल्या देशामध्ये आलेत They come alone with their wife. आणि मग ते त्यांच्या पत्नीसोबत एकटे असे या ठिकाणी आलेले They leave their comfort zone. आणि ते त्यांच्या सुरक्षित स्थानापासून दूर And they आलेत serve in our nation. आणि आपल्या देशांमध्ये त्यांनी सेवा केली. That is their commitment. आणि ही त्यांची समर्पण होतं That is their sacrifice. आणि ते त्यांचं समर्पण होतं. It is not easy. आणि हे फार काही सोपी गोष्ट If नव्हती. our family member is going to abroad, आणि जर कुठला आपला कुटुंबातील व्यक्ती जर विदेशात जात असला we cry so much. आणि आपण फार रडतो We think our daughter or son is going abroad from us. आणि आपल्याला असं वाटतं की आपली कन्या आणि किंवा आपला पुत्र हे आपल्याला सोडून फार दूर जात आहेत. So here we see आणि म्हणून आपण या ठिकाणी बघतो God is saying, आणि परमेश्वर म्हणत आहे, leave your family. तुझे कुटुंब तू सोड Leave your father's house. आणि तुझे जे बापाचे घर आहे ते तू सोड. It was not easy, आणि हे काही सोपी गोष्ट नव्हती. but he listened the voice of God परंतु त्याने परमेश्वराची वाणी ऐकली because he surrendered himself to God. कारण की त्याने स्वतःचं समर्पण परमेश्वराकडे केलं होतं. Jesus also says in Luke chapter 14 and verse 26, आणि मग लूक या
पुस्तकातून 14वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये आपण बघतो. Now the word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे, if anyone comes to me आणि जर कोणी माझ्याकडे येईल and does not hate father and mother, आणि आपला बाप आणि आई, wife and children, बायको मुले, brother and sisters, बहिणी व भाऊ, yes, even their own life, आणि ह्यांचा आणि आपल्या जीवाचाही, such a person cannot be my disciple. आणि जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार If you नाही. want to be a disciple of God, आणि जर आपण देवाचे शिष्य व्हायचं if you तर, want to be the man of God and woman of God, आणि जर आपण देवाचे पुरुष आणि देवाचे स्त्री असं व्हायचं if you want असेल to be तर, a true disciple of Jesus, आणि आपल्याला येशू ख्रिस्ताचा खरा असा शिष्य व्हायचं असेल तर, Jesus is saying, आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहे, leave your father and mother, आणि म्हणून तुम्ही तुमच्या आई आणि वडिलांना तुम्ही सोडा, leave your brother and sister. आणि तुमचे भाऊ आणि बहीण आहे त्यांना तुम्ही सोडा. When we read this, it takes very hard to us. आणि ज्यावेळेस आपण हे वाचतो हे फार कठीण असं वाटतं, But most of the time, आणि बऱ्याच वेळेस we are not able to leave our relatives or our dear ones. आणि मग आपण आपल्या नातेवाईकांना आपल्याला सोडूसं वाटत नाही. Most of the time, our relatives become hinder in the kingdom of God. आणि बऱ्याचशा वेळेस आपले जे नातलग आहेत ते आपल्याला देवाच्या राज्यापासून रोखतात. There are so many people who come to church. आणि बरेच लोक मंडळीमध्ये येतात, When they come to the part of baptism, आणि ज्या वेळेस बाप्तिस्मा घेण्याचा त्या ठिकाणी वेळ येते, they think about their relatives. आणि मग ते त्यांच्या नातलगांचा विचार What करतात. will say our relatives? सॉरी, What will say our relatives? आणि आपले जे नातेवाईक आहेत ते काय म्हणतील, And because of that fear, they do not take baptism. आणि मग ह्या भीतीमुळं ते बाप्तिस्मा घेत In नाहीत. these 25 years, आणि ह्या 25 वर्षांमध्ये people came so many in our church. आणि बरेच पुष्कळ लोक आपल्या मंडळीमध्ये आलेत. But when I taught about baptism to them, आणि ज्या वेळेस मी बाप्तिस्मा विधीविषयी त्यांना शिकवलं, they are not ready to take baptism. ते तयार झाले नाहीत बाप्तिस्मा घ्यायस, They went back. आणि ते परत मागे फिरलेत. There are so many people. असे अनेक लोक आहेत, Though they go back, ते मागे फिरलेत. they think about their family. ते त्यांनी त्यांच्या नातलगांचा विचार They केला, think about relatives. त्यांच्या कुटुंबाचा नातलगांचा विचार But they केला, never think about the kingdom of God. परंतु त्यांनी कधीच देवाच्या राज्याचा विचार केला नाही. Are they surrendering themselves? काय ते त्यांचं स्वतःचं समर्पण करीत होते का? This is their commitment. काय ते त्यांचं समर्पित होतं? Relatives become hindrance. आणि ह्या सर्व परमेश्वराच्या राज्याच्या वाढीमध्ये किंवा त्याच्यामध्ये येण्यामध्ये हे जे नातलग आहेत त्या ठिकाणी अडखळण झालेले आहेत. Now here we see आणि या ठिकाणी आपण बघतो, God called Abraham. आणि अब्राहमाला परमेश्वराने बोलवलं, And the word of God, his father also come along with him. आणि मग या ठिकाणी आपण बघतो की त्याचे जे वडील आहेत ते सुद्धा त्याच्या सोबत आलेत. But the chapter 11, it says, आणि 11व्या अध्यायामध्ये आपण बघतो, his father passed away. आणि मग त्याचे जे वडील आहेत ते मृत्यू पावले. Then he alone followed the word of God. आणि मग त्याने स्वतःच एकटाच देवाच्या वचनाचा अनुसरण केलं. And the word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, there was no hindrance in between Abraham and God. आणि मग देवामध्ये आणि अब्राहमध्ये कुठल्याही प्रकारचं अडखळण त्या ठिकाणी राहिलं Church, नाही. today I want to encourage you. आणि म्हणून मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो, If we are coming in the kingdom of जर God, आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये येत आहोत, if we are saying that I am the man of God and woman of God, आणि जर आपण आपल्याला स्वतःला म्हणत आहे की मी देवाचा मनुष्य आहे, if there is hindrance in our life, जर काही त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये अडखळण असतील, we should remove that hindrance. आपल्याला ते सर्व अडखळण काढून घ्यायचं Here आहे. we see आपण या ठिकाणी बघतो, that Abraham passed in this test. आणि ह्या परीक्षेमध्ये अब्राहम पास झालेला आहे. If we see the life of Levites, आणि मग लेवी यांच्या जीवनाबद्दल आपण बघतो, more than 400 years later, more than 400 years later, आणि 400 the वर्षानंतर son of Levi had taken a similar stand against their relatives. आणि मग जे लेव्यांचा जो पुत्र होता त्यांनी अशाच रीतीचं एक स्थान परमेश्वराच्या विरुद्ध घेतलं होतं. When the children of Israel worshipped the golden calf, आणि ज्या वेळेस त्या सोन्याच्या वासरूचं ते आराधना करीत होते त्यावेळेस, if we see in the book of Exodus chapter 32, आणि निर्गम याच्या 32व्या अध्यायामध्ये, when Moses was on the mountain of Sion, आणि सियोन या डोंगरावर मोशे असताना, at that time, आणि त्यावेळेस people came to Aaron आणि अरोनाकडे लोक आलीत and said that we need a God who will be with us. आणि आम्हाला तो देव पाहिजे जो आमच्या सोबत राहील. And suddenly he took some gold and he made a golden calf. आणि मग त्यांनी काय केलं की सर्व सोनं त्यांनी जमा केलं आणि त्याचं एक वासरू बनवलं. And they start worshipping. आणि मग ती त्याची स्तुती आणि आराधना करू लागले. And when Moses came down from the mountain, आणि ज्या वेळेस या डोंगरावरून मोशे खाली आला, the word of God says, आणि मग परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी म्हणतंय, 32 chapter and verse 22 word says, आणि 32 आणि 22 वचनापासून, now here we see
So he stood at the entrance to the camp and said, 26 वचनामध्ये की तो छावणीच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहून म्हणाला, whoever is the Lord, whoever is for the Lord, आणि परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल come to me. त्याने माझ्याकडे यावे. All the Levites relate to him. आणि तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले All the people support to Aaron. आणि सर्व लोकांनी अरोनला पाठिंबा दिला. But the Levite did not support to Aaron and his people. परंतु लेवींनी अरोनला त्या ठिकाणी पाठिंबा दिला And the नाही. word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे, Moses stood up entrance to the camp. आणि मग मोशे छावणीच्या प्रवेशद्वारापाशी उभा Whoever राहिला is for the Lord, आणि परमेश्वराच्या पक्षाचा जो आहे come to me. त्याने माझ्याकडे यावे. And all the Levites railed to him. आणि मग सर्व लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याकडे जमा Then झाले. Moses said to them, आणि मग तो त्यांना म्हणाला, This is what the Lord, the God of Israel says. आणि म्हणून इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की Each man strap sword to his side. आणि तुम्ही प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकवावी. Now Moses is saying that take a sword with you. आणि मग मोशे त्यांना म्हणत आहे की तुम्ही आपली तलवार तुमच्या सोबत घ्या. Whom he is saying to the Levites. आणि कोणाला ते म्हणत आहे, जे लेवी आहेत त्यांना. And go back and forth and through the camp and from the end to the other, each killing his brother and friend and neighbor. आणि छावणीच्या ह्या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चौकडे फिरून आपले बंधू, सोबती व शेजारी ह्यांचा वध करावा. Here Moses is giving order to the Levites. आणि मग या ठिकाणी मोशे त्यांना एक अधिकारवाणीने सांगत आहे, Take your sword and kill your brothers. आणि मग तुम्ही तलवार घ्या आणि तुम्ही जे बंधू आहेत त्यांचं वध करा. Now these people were become hindrance into the kingdom of God. कारण की हे जे लोक आहेत ते देवाच्या राज्याकरता त्या ठिकाणी अडखळण The बनलेले wrath होते of God was came upon them. आणि परमेश्वराचा जो क्रोप आहे तो त्यांच्यावर आला होता. And God is using Levites to kill them. आणि मग परमेश्वर लेवी यांचा उपयोग करत होता त्यांचा वध It करण्याकरता. was not easy task to Levites. आणि हे लेवियन करता फार काही सोपं काम But नव्हतं. they stood with Moses. परंतु ते मोशेच्या सोबत उभे राहिले They didn't went to that people. आणि ते त्यांच्या त्या लोकांबरोबर गेले नाहीत. Today morning I want to encourage you. आज सकाळच्या समय सुद्धा मी तुम्हाला If उत्तेजन we देतो. are surrendering our life, आणि जर आपण आपलं स्वतःचं समर्पण आपण करीतो if anything is hindering in our आणि life, जर कोणी काही आपल्या जीवनामध्ये काही अडखळण we आहे, should remove all the things. आपल्याला त्या सर्व काही काढून टाकायचं The आहे. book of Deuteronomy, आणि म्हणून अनुवाद या पुस्तकामध्ये the book of Deuteronomy chapter 33 and verse 8 onward it says, आणि 33व्या अध्यायामध्ये from 8 onwards we are going to say what God is saying about Levites. आणि 8व्या वचनापासून आपण बघूया की लेव्यांबद्दल काय त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. About Levi he said, आणि तो लेव्यांविषयी तो म्हणाला, your Thummim and Urim belong to your faithful servant. आणि तुझे तुंबीम उरीम तुझ्या भक्तापाशी राहोत. You tasted at Massah. आणि त्याला तू मस्सा येथे पारखले. You contend with him at the waters of Meribah. आणि मरीबाच्या झराजवळ तू त्यांशी झुंजलास. He said to his father and mother, आणि तो आपल्या माता पित्याविषयी म्हणाला, I have no regard for them. मी त्यांना ओळखीत नाही. He did not recognize his brothers आणि त्याने आपल्या भाऊबंधांना मानिले नाही or acknowledge his own children. आणि स्वतःच्या मुलाची ओळख But ठेवली he नाही. watched over your word and guarded your covenant. पण त्यांनी तुझा शब्द पाळला आहे आणि ते तुझा करार Now राखतात. Levite was following the covenant of God. आणि जे लेवी आहे ते देवाचा जो विधी आहे ते पाळायला तयार. When we come to God, आणि ज्या वेळेस आपण त्याकडे येतो we need to follow the covenant of God. आणि जो करार आहे तो देवाचा तो सुद्धा आपण Most पाळावा. of the time we surrender our life. ज्या वेळेस आपण बऱ्याच वेळेस आपलं समर्पण करतो But when the time come to follow the covenant of God, आणि जेव्हा त्याचा करार पाळायची वेळ येते it takes hard to us. आपल्याला ते कठीण जातं. At the time of marriage, we could not follow the covenant of God. आणि लग्नविधी समारंभाच्या वेळेस जे करार आहे परमेश्वराचा तो पाळण्यास आपल्याला Most कठीण of the जातं. time we listen for our relatives. आणि बऱ्याच वेळेस आपण आपल्या नातलगांचं ऐकतो. The relatives come and say, what, you have become Christian now only? आणि मग तुम्ही आता कशी काय ख्रिस्ती झालेल्या आहेत याच वेळेस. All Christian people do everything. आणि जे ख्रिस्ती लोक आहेत ते तर सर्व काही करतात. What your pastor teaches you. आणि जे काही तुमचे पाळक आहेत ते काय शिकवत आहेत Most तुम्हाला. of the time we could not follow the covenant of God. आणि बऱ्याच वेळेस आपण परमेश्वराचा जो करार आहे ते पाळू शकत But नाही. church, today I want to आणि encourage म्हणून you. मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो. Here Abraham surrendered his life. आणि या ठिकाणी अब्रामाने आपल्या जीवनाचं समर्पण केलेलं आहे. And in his first test, आणि त्याच्या पहिल्या परीक्षेत he was passed. तो उत्तीर्ण झाला. Second test we will see. आणि जी दुसरी परीक्षा आहे आपण ती बघूया. It was the relation to material things. आणि जे भौतिक गोष्टी आहेत त्याबद्दलचा संबंधाने. The test of relation of the material things. आणि जे भौतिक गोष्टी आहेत त्या गोष्टींविषयीचं जी परीक्षा आहे त्याविषयी.
if we see chapter 13 and 14, Genesis chapter 13 and 14, आणि उत्पत्ती याचा 13 आणि 14वा अध्याय in this chapter we see आपण त्या ठिकाणी बघतो when God blessed Abraham. आणि ज्या वेळेस परमेश्वराने अब्राहामास आशीर्वादित केलं At that time, त्यावेळेस the time came आणि असं वेळ आली that he need to separate with Lot. आणि मग त्याला लोट यापासून वेगळं व्हावंच लागलं. If we read chapter 13 आणि ज्यावेळेस 13वा अध्याय आपण वाचतो and chapter word 8, आणि 8वं वचन it says, आणि या ठिकाणी म्हणत आहे so Abraham said to Lot, आणि अब्राहाम लोटास म्हणाला let us not have quarreling between you and me, आणि हे पहा तुझ्या माझ्यामध्ये or between your herders and mine, आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांमध्ये for we are close relatives. आणि तंट नसावा Is not the whole land before you? आणि सर्व देश तुला मोकळा नाही काय Let's part company. तर मजपासून वेगळं हो. If you go to the left, I will go to the right. And If tu- you go to the right, I will go to the left. आणि तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे In जाईन. this chapter, we see that God blessed Abraham and his nephew. आणि जे अब्राम आहेत आणि त्याचे जे हे आहेत लोट आहेत त्याला त्या परमेश्वराने आशीर्वादित केलं And होतं. the word of God says आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे they start quarreling between them. आणि त्यांच्यामध्ये ते भांडण आहे त्या ठिकाणी उत्पत्ती झालं And it was headache to Abraham. आणि मग ते डोकेदुखी झाली अब्रामाकरता. Abraham was a uncle of Lot. आणि लोटाचा तो काका होता And the अब्राहम. word of God says आणि म्हणून परमेश्वराचं they वचन म्हणत come आहे together आणि ते एकत्र आले and they said that we are relatives. आणि ते म्हणाले की आपण तर एकमेकाचे नातलग आहोत Why should we fight with each other? आणि मग आपण एकमेकांविषयी कसं लढू शकतो. What we'll do, we will be separate from each other. आणि मग आपण काय करूया, आपण ठरवूया की आपण वेगवेगळं व्हावं. And then Abraham is saying that if you want to go to left, I will go to right. If you want to go to right, I will go to left. आणि मग तो अब्राम या ठिकाणी म्हणतात की तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन आणि तू Now उजवीकडे गेलास तर मी here डावीकडे was जाईन. the test for Abraham. आणि या ठिकाणी अब्राहमाकरता ही परीक्षा होती He was the senior person. आणि तो एक वरिष्ठ असा व्यक्ती होता First right was to choose to him only. आणि जो पहिला अधिकार होता तो त्याच्याकडे होता. But here we see आणि परंतु या ठिकाणी आपण बघतो he did not choose first. आणि त्याने कधीच आपला पहिला जो अधिकार तो He वापरला नाही allowed his nephew to choose first. आणि त्याने त्याच्या जो पुतना आहे त्याला त्याने तो अधिकार दिला In this निवडण्याचा. manner we see that he was not a selfish person. आणि या ठिकाणी आपण बघतो की तो स्वार्थी व्यक्ती नव्हता He was not thinking about himself. आणि तो फक्त आपल्या स्वतःविषयीच विचार But करणारा he was नव्हता, thinking for others. परंतु तो इतरांविषयी सुद्धा विचार He करणारा was होता. not looking to the material things. तो काही भौतिक किंवा जगिक गोष्टीकडे बघणारा But नव्हता, he was believing on God that who have called him. परंतु तो परमेश्वर आहे ज्याने त्याला पाचारण करे त्याकडे तो बघणार Because होता. he knew if I've surrendered myself to God, He will bless me. आणि त्याला माहित होतं की जर मी माझं स्वतःचं समर्पण करेल तर परमेश्वर मला He आशीर्वाद did करणार. not give importance for the material things. आणि त्याने जगिक किंवा भौतिक गोष्टीला फार महत्त्व दिले नाही. Here we see when we come to the Lord, we give more importance for the material things. परंतु ज्या वेळेस आपण या ठिकाणी परमेश्वराकडे येतो त्यावेळेस आपण भौतिक किंवा जगिक गोष्टीकडे जास्त लक्ष Most देतो. of the time we think when there are material things with us, then only we are the blessed people. आणि अशाला आपल्याला वाटतं की ज्या वेळेस ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच वेळेस आपण आनंदित असे राहू. Let me tell you, if you are not having material things, still you are blessed man. परंतु मला तुम्हाला सांगू द्या जर भौतिक गोष्टी तुमच्याकडे नाही तरी सुद्धा तुम्ही आशीर्वादित लोक And आहात. if you are having material things, still you are blessed आणि man. जर तुमच्याकडे भौतिक गोष्टी आहेत तरी सुद्धा तुम्ही आशीर्वादित But लोक you आहात. and me should not focus on that material परंतु things. तुम्ही आणि मी त्या भौतिक गोष्टीकडे लक्ष देऊ It नये. was time to choose him, but he did not choose. आणि त्याचा जो पहिली वेळ होती निवडण्याची परंतु ती त्याने तशी केली नाही. But he told to Lot परंतु त्याने लोटास म्हटले that if you go to left, I will go to right. आणि तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे If जाईन you go to the right, I will go to left. आणि जर तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन. And the word of God says, आणि मग परमेश्वराचं वचन म्हणत word आहे 10 says, word 10 says, 10व्या वचनामध्ये Lot looked around and saw that the whole plain of the Jordan toward the Zor was well watered. आणि तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्दनचे सर्व खोरे पाहिले व तीच सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. Like the garden of the Lord, like the land of Egypt. आणि त्या बागेसारखा आणि मिस्र देशासारखा होता. And the word of God says आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे that he chose that land for him. आणि मग ते त्या जागेची निवड त्याकरता त्यांनी He केली. saw this is the right place where I can stay. आणि त्याने असं समजलं की हीच ती निश्चित जागा आहे की मी या ठिकाणी राहू शकतो. He was focusing on material things. आणि त्याने या भौतिक किंवा जगिक गोष्टीकडे जास्त लक्ष He दिलं didn't care about his uncle. आणि त्याने त्याच्या काकांची काहीच पर्वा केली नाही. He didn't
thought that because of uncle I am blessed. आणि त्यांनी कधीच असं विचार केला नाही की आपल्या काकांमुळे आपण आशीर्वादित झालो आहोत म्हणून. He was a selfish person. कारण की तो स्वार्थी असा व्यक्ती He होता think about his family and he thinks about himself own. आणि त्यांनी त्याच्या कुटुंबाचा आणि त्याच्या स्वतःचाच विचार केला. But the word of God says परंतु परमेश्वराचं वचन म्हणत आहे they become separated. आणि ते नंतर विभक्त असे झालेत. And after that what happened? आणि नंतर काय झालं In 14th word says आणि 14व्या वचनामध्ये आपण बघतो that the Lord said to Abraham, आणि लोट अब्रामपासून वेगळा झाल्यावर after Lord had parted from him, आणि ज्यावेळेस अब्रामापासून लोट वेगळा झाला the Lord is saying to him, आणि परमेश्वर अब्रामाला म्हणाला look around from where you are, आणि तू आहेस तेथून उत्तरेकडे to दक्षिणेकडे the बघ north and south. आणि इकडे पश्चिमेकडे All the land that you see, आणि सर्व दृष्टी लावून पहा I will give to you and your offspring forever. आणि तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा I देईन will make your offspring like the dust of the earth, आणि तुझी संतती पृथ्वीच्या रजकणासारखी so करेन that if anyone could count the dust, then your offspring could be counted. आणि कोणाला पृथ्वीच्या रजकणाची गणना करता आली तर तुझ्या संततीची ही गणना होईल. Go walk through the length and the breadth of the land, for I am giving it to you. आणि उठ या देशाची लांबी रुंदी फिरून पहा कारण तो मी तुला देणार. This was the blessing of God to Abraham, आणि हे आशीर्वाद होते अब्रामाकरिता because he sacrificed the land which was chosen by Lot. आणि ह्या जमिनीचा त्याने त्याग केला होता जे परमेश्वराने त्या ठिकाणी निवडलेली होती. The word of God says he was a not selfish person. आणि मग या ठिकाणी आपण बघतो की तो स्वार्थी व्यक्ती नव्हता. Lord is blessing him. परंतु परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं Here होतं. I want to just encourage you. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला उत्तेजन देत आहे. He was past in the relation material things. आणि त्या भौतिक गोष्टीकडे पाहण्याचं जे काही गोष्ट होती त्या ठिकाणून तो दूर हटलेला आहे. He sacrificed. त्यांनी the ते thing. त्याचा त्याग केलेला आहे. Next thing in his life we see in chapter 14. आणि मग आपण ह्या गोष्टी आपण 14व्या अध्यायामध्ये बघतो. If we read the word of God, chapter 14 and verse 14 onward. आणि 14वा अध्याय आणि 14व्या वचनापासून ज्यावेळेस आपण वाचतो From 13 we are going to read. आपण 13व्या वचनापासून ते वाचूया. The word says, a man who had escaped came and reported this to Abraham, the Hebrew. Now the Abraham was living near the great trees of the Mamre and Amorite, a brother of Eshcol and Aner. तिथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री याला हे वर्तमान सांगितले. त्यावेळी तो अश्कोल व आनेर याचा भाऊ अमोरी मम्रे याच्या एलोन राईत राहत होता. Now here we see in this chapter the enemy captive his family and household. आणि मग या ठिकाणी आपण बघतो की जे शत्रू आहेत त्यांनी ते सगळं काही त्यांनी घेतलं होतं. And the word of God says in 14th chapter, 14 word, आणि 14व्या वचनामध्ये आपण बघतो when Abraham heard that these relatives had been taken captive, he called out the 318 trained men born in the household and went in pursuit as far as Dan. आणि आपल्या भाऊबंधास पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूचा पाठलाग He केला. took 318 people with him. आणि 318 लोक त्याने सोबत घेतले. And 15 verse says, during the night Abraham divided his men and took to attack them and routed men, pursuing them as far as Habo and north of Damascus. आणि त्याने आपल्या दासाच्या टोळ्या करून त्याचवर रात्रीची चाल केली आणि त्यास मार देऊन दिमश्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. The word says he recovered all the goods and brought back his relatives, Lot and his possessions, together with the women and other people. आणि त्यांनी सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याचप्रमाणे आपला भाऊबंध लोट त्याची मालमत्ता स्त्रिया व लोक माघारी आणले. He brought everything back. आणि त्यांनी सगळं काही जे लुटलं गेलं होतं सगळं काही माघारी And आणलेलं if we आहे. read 21 word, आणि ज्यावेळेस आपण 21वे वचन वाचतो the king Sodom said to Abraham, आणि मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला give me the people and keep the goods for yourself. आणि माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. I will give you material things to you. आणि मी तुम्हाला जी मालमत्ता आहे ती मी तुम्हाला देईल. Give me 318 people. आणि ते जे माणसे आहेत 318 ते मला द्या. And what Abraham is saying? आणि मग अब्राम त्या ठिकाणी When काय म्हणतो Abraham said to the king of Sodom, आणि मग अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला with raised hand I was sworn an oath to the Lord, आणि परमेश्वर परत्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी God most high, आणि या समोर creator of heaven and earth, आणि आकाशाचा पृथ्वीचा स्वामी या समोर मी बाहू उभारून सांगतो की that I will
accept nothing belonging to you. आणि तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा बाणीचा बंद मी घेणार नाही. I will accept nothing belonging to you, not even a thread or the strap of sandal. आणि एक सुतळीचा तोडा किंवा बाणीचा बंद सुद्धा मी घेणार So नाही. that you will never be able to say, I made Abraham rich. आणि मी अब्राहामास संपन्न केले असे म्हणावयास तुम्हास कारण न मिळो. Here we see his sacrifice. आणि या ठिकाणी आपण बघतो त्याचा त्याग. He didn't give his 318 people to the king. आणि त्या राजाला त्याने 318 हे जे लोक होते त्याला But ते he दिले नाही. believed on the God who created earth and heaven. आणि परंतु त्याने त्या सृष्टिकर्त्याच्या वर त्याने विश्वास He ठेवला. says to the king आणि त्याने त्या राजाला म्हटले that you will say, when I will take the material things from you, you will say, because of me only you become rich. आणि मग तू असं म्हणशील की मी तुझ्याकडून जे काही घेतलं त्याचमुळेच मी श्रीमंत किंवा समृद्ध झालो But I म्हणून. do not want one thread from you. पण तुम्हाला सुतळीचा सोडा किंवा बाणाचा बंद सुद्धा मी He घेणार नाही. rejected the material things. आणि जे काही मालमत्ता आहे मी त्याचा त्याग करेल. Today morning I want to encourage you. आणि म्हणून मी सकाळी तुम्हाला उत्तेजन When देतो. we surrender our life, ज्यावेळेस आपण आपलं स्वतःचं समर्पण and when करतो, we face problems in our life, ज्यावेळेस आपण आपल्या जीवनात समस्यांना तोंड देतो, when we face trials in our life, आपल्या जीवनामध्ये अशा परीक्षांना सामोरे जातो, when we face temptation in our life, ज्यावेळेस मोहांना आपण सामोरे जातो, suddenly Satan bring material things in our life, आणि अशा रीतीचं भौतिक आकर्षण सत्यान आपल्या and we समोर get आणतो, attracted toward them, आपण त्याकडे मग आकर्षित होतो, and we try to get them in our life. आणि मग आपल्याला असं वाटतं की ती आपल्या जीवनात हवंसं. Get that material things, we do wrong things in our life. जर आपल्याला त्या गोष्टीचा आकर्षण होत असेल तर आपण चुकीच्या गोष्टी करीत आहोत. It is Satan's plan that we should attracted to the material things. आणि हा सैतानाची योजना आहे की आपण त्याकडे आकर्षित But व्हावं. today morning I want to encourage परंतु you. आज सकाळच्या समय मी तुम्हाला उत्तेजन देतो. We need to sacrifice things because the Lord is the Lord who will bless us in the आणि या material अशा things. सगळ्या गोष्टींचा आपण त्याग करावा, कारण की आपला जो परमेश्वर आहे या सर्व गोष्टींनी आपणास आशीर्वाद करणार आहे. And when he sacrificed these things in his life, आणि म्हणून त्याने या आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टींचा त्याग केला. what God is saying in chapter 15 and verse 1. आणि मग 15वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये परमेश्वर काय म्हणत आहे. After these the word of the Lord came to Abraham in a vision. आणि या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे Do वचन प्राप्त not झाले. be afraid, Abraham. आणि असे अब्रामा भिवू नको, I am your shield. मी तुझी ढाल आहे Your very great reward. आणि तुला मोठे प्रतिफळ मिळेल. God is saying, I will reward you. आणि मी तुला प्रतिफळ देईन. In our life, when we surrender our life to Jesus. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आपलं समर्पण येशू When ख्रिस्ताला we केलं पाहिजे. surrender our life to Jesus. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताकडे आपण आपलं We समर्पण will करू, face many temptations, many trials and many problems. आणि बरेच परीक्षा मोह यापासून आपण जाऊ. But let me tell you, our God is a faithful God. पण तुम्हाला सांगू द्या की आपला जो परमेश्वर आहे तो विश्वासू आहे. He will reward us. तो आपल्याला प्रतिफळ देणार आहे. In the right time, He will reward us. आणि योग्य समय तो आपणास प्रतिफळ देणार In आहे. chapter 13 and 14 we see आणि आपण 13 आणि 14 अध्यायामध्ये that बघितलं he passed in this test. आणि ह्या सर्व परीक्षांमध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे. Relation to the material things. आणि ज्या काही नातलग किंवा जे काही भौतिक गोष्टी आहेत त्यावर, Most of the time people do not pass in the material things. आणि बऱ्याच वेळेस या भौतिकच्या गोष्टींच्या परीक्षेमध्ये लोक पास होत We नाही. see Demas attracted to the worldly things. आणि ते Demas. देमास जे आहेत ते जे जगिक गोष्टी आहेत त्याकडे आकर्षित झालेले होते. And he lived the life of Jesus. आणि मग त्यांनी जे येशू ख्रिस्ताचे जीवन होतं त्याचं त्यांनी सोडलेलं आहे ते. Here we see Abraham was passed in second test. आणि जी दुसरी परीक्षा आहे या ठिकाणी अब्राहम उत्तीर्ण किंवा पास Now झालेला third आहे. test, आणि जी तिसरी परीक्षा आहे the relation to his son. आणि जे काही नातं होतं त्याच्या पुत्रासंबंधीचं, Chapter 21. 21व्या अध्यायामध्ये, In this chapter, आणि या अध्यायामध्ये 22, 22व्या अध्यायामध्ये in this chapter we see आपण बघतो that he was tested by his son. आणि परमेश्वराने त्याच्या पुत्रा संबंधाने त्याची परीक्षा पाहिलेली आहे. Before that, if you read आणि यापूर्वी आपण जेव्हा वाचतो Genesis chapter 21 and verse 22, आणि 21 आणि 22व्या वचनामध्ये it says, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. we'll read that word. आपण 21 अध्याय आणि 22 वचन वाचू. At that time Abimelech and Phicol, the commander of his force, said to Abram, God is with you in everything you do. त्या सुमारास असे झाले की अबिमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे अब्रामास म्हणाले, जे काही तुम्ही करीता त्या देव तुमच्या बरोबर आहे. Now the king Abimelech and Phicol is saying that what you do, God is there with you. आणि जे काही अबिमलेख आणि सेनापती पिकोल हे अब्रामास म्हणत आहे ते म्हणत आहे की जे काही तुम्ही करता त्यात परमेश्वर तुमच्या सोबत आहे. Let me tell you, आणि म्हणून तुम्हाला सांगू द्या, God never cares what people say about us.
देव कधीच पर्वा करत नाही माणसं आमच्याबद्दल काय म्हणतात, पण देवाने आमच्याबद्दल चांगलं म्हणावं. इथं अभिमलेख आणि पिक्कोल म्हणतो की जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जातं, माणसं त्याची प्रशंसा करत होती. पण आम्हाला पाहायला मिळतं 22व्या अध्यायामध्ये इन चॅप्टर 22 गॉड सेज नाव आय नो दॅट यू फिअर द लॉर्ड. आणि मला असं कळून चुकलं की आता तू देवाचं भय धरणार आहेस म्हणून. गॉड इज सेइंग, परमेश्वर म्हणत आहे, लेट गॉड से अबाउट गुड थिंग्स. आणि परमेश्वराला आपल्याबद्दल चांगलं ते म्हणू द्या. Most of the time we like that people should say good things about us. आणि आपल्याला लोक काय चांगलं म्हणतात तेच आपल्याला ऐकायचं When आवडतं. people say good thing about us, we feel very nice. आणि ज्यावेळेस लोक आपल्याला चांगलं म्हणतात आपल्याला ते आवडतं, चांगलं वाटतं. Here we see आपण इथे बघतो in the third test, ही ज्या तिसरी परीक्षा आहे relation to his son. आणि त्याच्या मुलासंबंधाची जी गोष्ट आहे, When he was 125 years, आणि तो ज्यावेळेस 125 वर्षाचा होता, in 22 chapter, आणि 22व्या अध्यायामध्ये sometime later God tasted Abraham. He said to him, Abraham, here I am. He replied. आणि हे गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लावले, त्याने अब्रामा अशी हाक मारली. Then God said to him, आणि देव त्याला म्हणाला, take your son, only son, whom you love, Isaac, and go to the region of Moriah. आणि देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा. Sacrifice him there as a burnt offering on the mountain I will show you. आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे हुमार्पण कर. Now see, at the night God is calling to Abraham आणि मग या ठिकाणी परमेश्वर अब्रामास बोलित आहे and asking the sacrifices of his son. आणि त्याच्या मुलाचं जे समर्पण आहे ते मागत आहे. At the age of 125, 125 वर्षाचा तो असताना, at the age of 75, God is telling that I will bless you. आणि 75 वर्षाचा तो असताना परमेश्वराने म्हटलंय की मी तुला आशीर्वादित I करेन will make a great nation from you. आणि तुझ्यामधून एक मोठं राष्ट्र मी निर्माण करेल. At the age of 100, there was no child with him. आणि 100 वर्षाचा तो असताना त्याकडे कुठलंही मुलबाळ नव्हतं. Now when he is 125 आणि years, आज तो 125 वर्षाचा या ठिकाणी he आहे. is having a child whose age was 12. आणि त्याला जो पुत्र होता त्याचं वय 12 वर्षाचं होतं. He used to love him. आणि तो त्याच्यावर फार प्रेम करत He असे. used to very much, he was very much happy because of his son. आणि त्याच्या असल्यामुळे तो फार आनंदित असा होता. And now God is asking a sacrifice of his son. आणि मग परमेश्वर त्याचं हुमार्पण, त्याच्या मुलाचं हुमार्पण मागत आहे. His wife is sleeping. आणि त्याची जी पत्नी आहे ती झोपत होती. His family members are sleeping. आणि त्याचे जे सर्व नातलग होते ते सुद्धा झोपी होते. Now God and Abraham is in a secret place. आणि अब्राम आणि देव एका गुप्त अशा जागी ते होते. God is telling to him, आणि म्हणून परमेश्वर अब्रामास म्हणत I आहे, want sacrifice of your son. आणि मला तुझ्या एकुलते एक पुत्राचं समर्पण Now पाहिजे. let me tell you, आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या. in the night time God spoke with him. आणि रात्रीच्या वेळेस परमेश्वर आपल्याशी बोलतो. If Abraham did not follow what God has told, आणि जर अब्रामाने परमेश्वराने जे काय केलं ते जर केलं नसतं, nobody was there to ask him, did you follow what God told आणि you? त्या ठिकाणी तर कोणीच असं नव्हतं की काय तुम्ही परमेश्वराने जे सांगितलं ते तुम्ही पाळलं काय म्हणून. It was very secret. आणि हे फार गुप्त असं होतं. It was only between his father and himself. आणि त्याच्या स्वतःविषयी आणि जो स्वर्गीय पिता आहे त्याविषयीच ते होतं. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, Abraham was having the fear of God. परंतु अब्रामाच्या ठाई परमेश्वराचं भय होतं. Most of the time when we come to church, आणि ज्या वेळेस आपण बऱ्याच वेळेस मंडळीमध्ये ज्या वेळेस we येतो, sit in the presence of God. आपण त्याच्या उपस्थितीत बसतो. When we hear the word of God, ज्या वेळेस त्याची वाणी आपण ऐकतो, God speaks in secret way to our heart. आपल्याला तो अगदी गुप्त रीतीने तो आपल्या हृदयाशी बोलतो. Nobody knows कोणालाही ते माहित होत नाही what God has spoken to you. काय आपल्या हृदयाशी परमेश्वर बोलला आहे. Only you realize that God is telling me that such and kind of things is there in my mind. आणि मग ते तुम्हालाच फक्त कळून येतं की काय परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे ते. What I am wrong in the sight of God. आणि परमेश्वराच्या दृष्टीने कुठल्या गोष्ट चुकीची माझ्या जीवनामध्ये आहे. Are we following what God is telling to us? काय आपण परमेश्वर जे काही सांगतो ते त्याचं अनुसरण Now, करतो काय. God spoke with Abraham in secret way. आणि गुप्त जागी किंवा गुप्त रीतीने परमेश्वर अब्रामशी In बोललेला the आहे. same way God speaks to us in आणि a secret way. आणि अशाच रीतीने गुप्त रीतीने तो आपल्याशी सुद्धा बोलतो. In church God speaks with us. आणि मंडळीमध्ये असताना सुद्धा परमेश्वर आपल्याशी When बोलतो. we are in the house of in our own house, when we read the word of God, God speaks with us. आणि ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये देवाचं वचन वाचतो त्यावेळेस तो आपल्याशी बोलतो In a secret time. अगदी गुप्त अशा समयी. But most of the time we do not follow what God is telling to us. परंतु बऱ्याच वेळेस आपण ते ऐकत नाही की परमेश्वर आपण काय आपल्याला सांगतो ते करायचं. Here Abraham
followed what God told him. आणि या ठिकाणी अब्रामाने परमेश्वराने जे काही सांगितलं ते त्याने अनुसरलेलं It आहे was very hard test to him. आणि ही फार मोठी आणि कठीण परीक्षा But त्याकरता होती Abraham listened what God was telling to him. आणि परमेश्वर काय म्हणतो ते अब्रामाने त्या ठिकाणी ऐकलेलं Today आहे. morning I want to encourage you. आज सकाळच्या समय सुद्धा Whatever God is speaking to your heart and mind, we need to obey the commandment of God. आणि परमेश्वर तुम्हाला काय जे सांगतोय ते सर्व त्याचे आज्ञा आपण पाळायला Then हवं only God will bless us. आणि त्याच वेळेस परमेश्वर आपणास आशीर्वादित करणार Now if we आहे. see the life of Joseph, आणि योसेफाच्या जीवनाविषयी सुद्धा आपण while he बघतो was in the house of Potiphar, आणि पोटिफराच्या घरात तो राहत असताना at that time the Potiphar's wife was looking to him and she was telling that sleep with me. आणि त्यावेळेस पोटिफरची जी पत्नी होती त्यावेळेस तो त्याला म्हणत होती की तू माझ्या बरोबर शय्या कर. If we read chapter 39 and verse 9, आणि ज्यावेळेस आपण ते अध्याय वाचतो in that 39 वाच्या chapter we see she was forcing him to lie with him. आणि त्यावरती जबरदस्ती करत होती की तू माझ्यासोबत राहा म्हणून It किंवा was झोप a म्हणून. secret time. आणि ही फार गुप्त असा तो समय There होता was no one to look to Joseph. आणि कोणी त्याच्या युसुफाकडे बघणारं नव्हतं. But the word of God says, परंतु देवाचं वचन या ठिकाणी if म्हणतात we read the word, it says that no one is greater than in this house than I am. My master has withheld nothing from me except you, because you are his wife. How then could I do such a wicked thing and sin against God? आणि 9व्या वचनापासून आपण त्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्याची पत्नी केवळ म्हणून तुमच्याखेरीस त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू How can I do sin against God? आणि मी कशा रीतीने देवाच्या विरुद्ध पाप करू. It was secret time. आणि हे तर फार गुप्त असा समय There होता was no one to see them. आणि ते त्या ठिकाणी त्यांना पाहणार कोणी नव्हतं. Church, let me tell you, आणि म्हणून मंडळी मी त्याला सांगू द्या God speaks in a secret way. आणि परमेश्वर आपल्याला गुप्त रीतीने आपल्याशी बोलतो And we need to obey the commandment of God. आणि मग त्याचे जे आज्ञा आहे ते आपल्याला पाळायला पाहिजे. After surrendering his life, ज्या वेळेस परमेश्वराकडे आपण समर्पित करतो he went in such a test that God was telling to do such things. आणि अशा गोष्टी झाल्यानंतर परमेश्वर त्याला म्हणत आहे की तू ह्या गोष्टी तू कर You sacrifice your son. आणि तुझ्या मुलाचं होमार्पण तू मला कर. He was ready to sacrifice. आणि तो सुद्धा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. He went on the mount and he was ready to sacrifice his son. आणि तो त्या डोंगरावर चढला आणि त्या ठिकाणी तो तयार झाला त्याच्या Most मुलाचं of the समर्पण time करण्यास. God spoke to our heart. आणि बऱ्याच वेळेस परमेश्वर सुद्धा आपल्या हृदयाशी बोलतो You should do such thing for the kingdom of God. आणि तुम्ही देवाच्या राज्याकरता ही गोष्ट करा. But we neglect that things. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. We need to obey the commandment of God. आपल्याला त्याची आज्ञा पाळायची There are आहे. many people who do not hear the voice of God. आणि असे बरेच लोक आहेत की ते परमेश्वराची वाणी ऐकत नाहीत. Today morning I want to encourage म्हणून you, आज सकाळच्या समय मी तुम्हाला उत्तेजन as देतो Abraham obey the commandment of God. आणि परमेश्वराची आज्ञा अब्रामाने जशी पाळली We need to obey the commandment of God. आपण सुद्धा परमेश्वराची आज्ञा पाळूया. He was ready to sacrifice. आणि तो त्याचं समर्पण करण्याचा And तो तयार so होता. God says, आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे now I know that you fear God, आणि मला असं कळून चुकलं आहे की तू देवाची भय because you have धरतो not withheld from me your son, आणि only your son. आणि तू तुझा एकुलता एक पुत्र सुद्धा तू माझ्यापासून राखून ठेवला Today नाही. morning, if we are surrendering our lives, जर आजच्या सकाळच्या समय आपण आपलं समर्पण त्याला we करू need to obey the commandment of God. आपल्याला त्याची जी वाणी आहे त्याची जी आज्ञा आहे, Whatever आपल्याला God is पाळायची आहे. telling to us, जे काही तू आपल्याला सांगत आहे we must obey the commandment of आपल्याला God. त्याचे ऐकायचं आहे. Psalm 73 and verse 25, what it says? काय ते म्हणत आहे There is no one in earth and in heaven. आणि स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे. Church, let me tell you, आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या in our life also, आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा He is our God. तो आपला परमेश्वर He आहे. have called us, त्याने आपल्याला बोलवलं and आहे He will bless us. आणि तो आपला आशीर्वादित करणार आहे. In Galatians chapter 3 and verse 14, 3रा अध्याय आणि 14 वचन. He redeemed us in order that the blessing given to Abraham might come to the Gentiles through Jesus Christ, so that by faith we might receive the promise of the Spirit. Now we are Gentiles, आपण परराष्ट्रीय आहोत and we receive Jesus Christ as our personal Savior. आणि येशू ख्रिस्ताला आपण आपला वैयक्तिक तारणारा म्हणून The word स्वीकारलेला says आहे. the blessing which are given to Abraham are for us. आणि जे अब्रामाला देव केलं होतं ते सुद्धा आपल्या करता आहे. If we want to be a blessed man in this world, आणि जर आपण या जगात एक आशीर्वादित व्यक्ती व्हास पाहिजे here we see Abraham surrender his life. आणि आपण या ठिकाणी बघतो की अब्रामाने त्याचं स्वतःचं समर्पण त्या ठिकाणी केलेलं आहे. Surrendering his life, he faced many problems. आणि ज्यावेळेस त्यांनी स्वतःचं समर्पण केलं त्याला He अनेक समस्यांना सामोरं जावं Went लागलं through test, आणि बऱ्याचशा परीक्षांना त्यांना and he जावं was लागलं. passed in that test. परंतु त्या सर्व परीक्षांमध्ये तो उत्तीर्ण झाला. Passed of first test, he was passed.
that he lived all his family. आणि जी पहिली परीक्षा होती ती त्यांनी उत्तीर्ण केली, म्हणजे त्याने त्याच्या नातलगांचा त्याग केला किंवा त्यांना सोडून आला तो. Second test, he passed in the relation to the material things. आणि मग जे काही भौतिक गोष्टी होतं त्या संबंधीचे जे काही संबंध होते ते त्यांनी दूर केले किंवा त्यांनी ते टाळलेत. Third test, he passed, he obeyed the commandment when God spoke with him in a secret way. आणि ज्या वेळेस परमेश्वर त्याशी गुप्त रीतीने बोलला त्यावेळेस जी काही आज्ञा त्याला दिल्या गेली होती त्यांनी ती पाळली. If God is speaking to your heart in a secret way, काय परमेश्वर तुमच्याशी गुप्त रीतीने बोलत आहे का तुमच्या if God हृदयाशी? is saying this sin is in your heart, leave that sin. आणि जर परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला जे काही पाप दाखवत आहे ते तुम्ही सोडाच पाहिजे. Obey the commandment. तुम्ही त्याच्या आज्ञा पाळा. If you'll obey the commandment of God, ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळू the word of God says, आणि परमेश्वराचं वचन म्हणते blessing which is given to Abraham, it will come upon us. आणि जे काही आशीर्वाद अब्राहामास देऊ केले होते तेच आशीर्वाद तुम्हा करता सुद्धा I आहेत. believe today morning, आज सकाळच्या समय God is speaking to your heart. आणि परमेश्वर तुमच्या हृदयाशी बोलत आहे. We'll stand on our feet आपण आपल्या जागेवर उभे राहूया. and we'll think, आपण विचार करूया. I have surrendered my life. मी माझ्या स्वतःचं समर्पण करेल. I have surrendered my life. मी आज समर्पण करतो. If you have surrendered your life to God, आणि ज्या वेळेस आपण आपलं समर्पण परमेश्वराकडे you करतो will face test. आपण अशा परीक्षांना सुद्धा सामोरं जाऊ. We must pass in that test. आपल्याला या सर्व परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं आहे. One more time, we will close our eyes and open our mouth and we'll worship our God. आपण आपले डोळे बंद करूया आणि आपले मुख उघडूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. God is speaking to your heart and mind. आणि आपल्या मनाशी परमेश्वर हृदयाशी Whatever बोलत आहे. things are going in your mind, आणि जे काही आपल्या मनामध्ये गोष्टी चालत आहेत commit yourself to God. आणि त्या सर्व आपण परमेश्वराकडे I समर्पित believe करूया. the word of God is spoken to us. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वराचे वचन तुमच्याशी बोललं आहे. Jesus, we worship your name. Hallelujah. Ura la baba shanda la ba rikara baba ba la ba sanda la ba rida da ba rianda la ba sanda la ba rikara ba shada da ba la ba. Jesus, we worship your name, O God. Hallelujah, hallelujah, hallelujah. Ura baba baba la ba shanda la ba ra ba la ba da da ba rida da ba rianda la ba ra ba la ba shanda ra ba la ba da da ba. आराधना तेरी आराधना यीशु तेरी आराधना आराधना. Shall we raise our hand and worship our God? आपण आपले हात Let the power of God touch each and everyone right now. Let the power of God touch each and everyone right now. प्रत्येकाला स्पर्श करू. I believe God is touching you right माझा now. विश्वास आहे की परमेश्वर तुम्हाला स्पर्श करत आहे. Whatever God is speaking to you in a secret way, आणि जे काही परमेश्वर तुमच्याशी गुप्त रीतीने बोलत आहे follow the commandment of God. त्याची सर्व तुम्ही आज्ञा पाळा. Peace, unselfish people. आणि मग जे Jesus, we worship. निस्वार्थी पीपल आहे जो लोक आहेत आराधना यीशु ora baba baba la ba shanda la bara bala bara bala bara bala ba rikara ba sanda la bara bala ba shanda la bara bala ba rida da bala ba sanda la bara bala ba shakaranda la bara bala ba ribana na mala ba shanda la bara bala ba da barianda la bara bala ba. Fire, 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 Lord Jesus. Ukara baba baba la ba shanda la bara bala ba rida da barianda la ba sanda la bara bala ba shanda la bara bala ba. Thank you, Jesus. Amen, Lord. Father, Lord, we want to thank you for this wonderful morning, oh God. हो या सकाळच्या समयाविषयी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. We commit our life to you. हो प्रभू आम्ही आमचं समर्पण तुला करीतो. We surrender our life to you, O Lord, आमचं समर्पण तुला करीतो because you are our Lord, O कारण Father. की तू आमचा प्रभू आहेस. You are our Lord and Savior, O God. आणि तू आमचा प्रभू आणि आमचा उद्धार You करता have आहेस. chosen us, O God, कारण की तू आमची निवड केलेली आहेस. and we want to surrender our life to you, O आणि म्हणून God. आम्ही आमचं समर्पण तुला करीतो प्रभू. We will not hold anything back, O हो God, प्रभू आम्ही आमच्या सोबत काहीच ठेवणार नाही but we give ourselves to you. आणि आमचं स्वतःचं समर्पण तुला करू.
Father Lord, we pray for our congregation. हो प्रभू, या संपूर्ण मंडळीकरता आम्ही तुझ्याकडे प्रार्थना Bless करतो. each and every one, oh God. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर Help them to commit their life to you, oh आणि God. त्यांना त्यांचं समर्पण करण्याकरता त्यांचं तू मदत कर. Whatever things are hindering them in their life into your kingdom, oh हो God. प्रभू, तुझ्या राज्याच्या करता जे काही त्यांच्या जीवनामध्ये अडखळण असतील त्याकरता Help them to remove that hindrance. आणि ते सर्व अडखळण दूर करण्याकरता त्यांना तू मदत कर. Help them, oh हो God. प्रभू, त्यांचं तू सहाय्य कर. Let your power come upon them, oh हो, God. तुझे सामर्थ्य त्यांच्यावर तू येऊ दे That they will give their life to you, oh आणि God. त्यांनी त्यांचं समर्पण तुझ्याकडे Because करावं, their life belongs to you, oh कारण की God. त्यांचं जीवन हे तुझं आहे प्रभू. Because you have purchased them with your precious blood, हो oh प्रभू, Father. तुझ्या रक्ताने तू मोलवान रक्ताने तू ते विकत घेतलं Father Lord, आहेस. I pray right now for the people who are struggling in their life. आओ प्रभू, आम्ही त्यांच्याकरता प्रार्थना करतो त्यांच्या जीवनामध्ये जे झगडत आहे, If they are sick, Lord, हो ते जर आजारीपणामध्ये they are असतील not feeling well, oh God. आणि त्यांना ते बरं वाटत नसेल There is no peace in their life and in the family, oh God. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये जर शांती नसेल, If they are under curse, oh Lord, ते कुठल्या शापामध्ये असतील, Father Lord, under the satanic power of Father, व शैतानाच्या बंधनामध्ये आणि प्रभावाखाली ते असतील, I command each and every bondage go away in Jesus' name. आणि संपूर्ण या बंधनातून आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात ते तोडत आहोत Let your healing power work right now, oh God. आणि तुझं आरोग्याचे सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये And कार्य I करू दे. believe that you have touched each and every one आणि right माझा now. विश्वास आहे की तू प्रत्येकाला स्पर्श करीत As आहेस. we are leaving this place, oh या ठिकाणी God. आम्ही जात असताना Lord, bless us, oh Father. आणि तू आम्हाला आशीर्वादित कर. Bless our family, oh हो God. प्रभू, आमच्या कुटुंबावर तू आशीर्वाद पाठव Help us to listen your voice, oh आणि तू God. आम्हाला सहाय्य कर तुझं वाणी ऐकण्याकरता. In a secret way, oh God. हो गुप्त रीतीने When प्रभू, you speak with us, ज्यावेळेस तू आमच्याशी बोलशील, it is only you and me, oh हो God. फक्त तू आणि त्या ठिकाणी मी I असेल should listen and follow the आणि voice of God, oh आणि God. मी तुझी वाणी ऐकेल आणि त्याचं Help पालन your करेल. people, oh God. हो प्रभू, तुझ्या लोकांची तू मदत कर. In Jesus' name we ask this prayer. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. Amen. आमेन.